चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार। आपण उमदीच्या नेवरा शिंदे म्हणून आहेत, खास करून जाडबोल जिल्हा परिषद मतदारसंघात आज प्रचारानिमित्तानं आलेत। त्यांनाच विचारू नेमकं कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय नेमकं विषय काय, ते या मतदारसंघातील किती गावांना फिरून आले किंवा नेमकं काय काय सुरू केले। आज आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी 2026च्या निमित्तानं जाडबोला जिल्हा परिषद गटामध्ये आज फिरत असताना आम्ही येताना उटगी, जाडबोला, सोन्याळ, अंकलगी आणि माडग्याळ या भागामध्ये आज फिरलो। तर इथं जे आता सध्या जे वातावरण आहे तिथे महाविकास आघाडी राष्ट्रवादीचंच वारं जास्त आहे। त्यांचं आम्ही सर्वसामान्य जनतेला चर्चा केली, म्हणजे काय वातावरण इथं कसं कसं। ते म्हणले इथं बाहेरून आयात केलेला उमेदवार इथं आणलेला आहे। भविष्यामध्ये आम्हाला नंतर निवडणूक झाल्यानंतर आम्हाला लोकलला कामं करण्यासाठी जावं लागतंय। त्याच्यासाठी आमचा कल सगळा राष्ट्रवादीकडे आहे, पाठिंबा आहे। दिवसेंदिवस त्यांचा पाठिंबा लोकांचा वाढत आहे आणि जाडबोलाचं जिल्हा परिषद पंचायत समिती, माडग्याळ पंचायत समिती हे सगळं शेप आहे का, तर लोकांना आम्ही विचारतो का बरं त्यांना तुम्ही एवढं हे करताय। तर त्यांनी काम ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी शिक्षण सभापती होते आणि महादेव अंकलगी यांनी सुद्धा मार्केट कमिटीमध्ये, पंचायत समितीमध्ये कामं केलेले आहेत। शेवटी आम्हाला कामासाठी आम्हाला त्यांनीच जवळ आहेत। जो बाहेरचा आहे तो बाहेरचाच आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही निवडून देणार असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं। आज तुम्ही किती गावं आज फिरला एकंदरीत? आतापर्यंत आम्ही 6 गावांमध्ये फिरलो। सर्वसामान्य जनतेशी आम्ही चर्चा केली, तर त्यांचं काम बोलतंय। जे आता उमेदवार आहेत ते सुशिक्षित आहेत आणि त्यांचं काम आहे। त्यांच्या पाठीमागं त्यांचे घरचे जे आहेत त्यांचं सुद्धा आतापर्यंत काम आहे। 30-35 वर्ष त्यांनी राजकारणामध्ये, त्याचा फायदा नक्की त्या आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार आहे। नमस्कार। आपल्या सोबत आणखीन एक उमदीचेच नेते आहेत, सुनील पोद्दार। त्यांच्या थोड्याशा प्रतिक्रिया विचार, नेमकं त्यांनी आज कुठल्या कुठल्या गावात फिरून आले, कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुरू आहे, त्यानंतर कोणत्या कोणत्या विकास कामासंदर्भात त्यांची माहिती घेतली किंवा काय नेमकं या संदर्भात आपण सुनील पोद्दारशी विचारून घेऊया। नमस्कार। नमस्ते, मी सुनील पोद्दार उमदीवरून आलो इथं जाडबोला जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारासाठी। एक तर आमचे मित्र तमनगौड रवी पाटील आणि माझ्यापणा अंकलगी यांच्या प्रचार संदर्भात शेवटी कसं आहे, माझा काय मतदान नाही, पण नेमकं काय परिस्थिती आहे बघायला आलतो। एकांतर आम्हाला जाडबोला मतदारसंघातलं एकटी म्हातारी भेटली, आजी भेटली। आजी म्हटली हे तमनगौड बांधलेलं हे आरोग्य केंद्र आहे आणि उद्घाटन मात्र दुसराच येऊन केला आहे आणि तिथे गोळ्या पॅरासिटामॉल म्हणजे तापाच्या गोळ्या सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे। एक नर्सेस नाही, दवाखान्यात कोणी नाही। ही परिस्थिती कशामुळे झालं हे स्थानिक। दुसरा विचारलं आम्ही एकांतर बहादूर, मला मी म्हटलो उमदीचा उमेदवार इथं आहे, तुम्हाला कसं काय वाटतंय म्हटल्यावर त्यांना सांगितलं इथंच तमनगौडात तुमच्या तेवून उभारलं तर तुम्ही मतदान करणार आहे काय। मलाच प्रश्न केला तो, अगदी सत्य घटना आहे। तमनगौड मस्त तिथं भारी असू दे, पण उमदीत ते निवडून येऊ शकत नाही, कारण का दुसरा मतदारसंघ आहे। असं सुद्धा उदाहरण भेटलं। मग एकांतर विचारला इथं काय आमच्या भाजपचे उमेदवार इथं काय सगळे मिलेत काय, इथं कोणच शिल्लक नाहीत का आमच्या मतदारसंघात ह्यांना द्यायला, असं सुद्धा भाजपचाच एक माणूस। आम्ही तसं तक्रार पण केलंय म्हटलं, तरी सुद्धा आमचं काय ग्राह्य धरलं नाही, दखल घेतलेली नाही। म्हणजे प्रत्येक आता जर अभ्यास केला तर तमनगौड आणि महादेव अंकलगी इथं 100% निवडून येणार आहेत। आणि निवडून आल्यावर प्रथम आम्ही उमदीमध्ये भव्य मिरवणूक काढणार आहे त्यांचा। कोरे एक आहेत पंचायत समिती, मारेगाव पंचायत समितीमध्ये, आणि माझ्यापणा एक, आणि जिल्हा परिषदला आपले तमनगौडा। आम्ही बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलला गेलतो, आम्ही परवा गुड्डापूरला गेलतो, हॉस्पिटलला गेलतो। जिथं जातो आम्ही आम्हालाच त्यांना वाटणार हे उमदीच आलेत, कशामुळे आलेत, मग गप्पच नसणार। नंतर समजणार मी हे नाव गौडरी देव रिन्यू गौडरी बंदर हे असं सुद्धा बोललेत। म्हणून एकंदरीत काय वाटेल ते होऊ दे। कसं आहे, प्रत्येकानं आमदार ठीक आहे, आमदार आणि खासदार कुठून आले तरी सुद्धा ते कुठंतरी येऊन निवडून येतात, असं कधी होत नाही।
त्या वार्डातला एक वार्डातला माणूस 4 वार्डातलं येऊन उभारला तरी आमच्या वार्डात काय मिळते काय, तुला हे निवडून कशाला म्हणतात. हा. हे तर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. हा. त्यांना निवडून यायचं तिथं पण ओपनच होतं की पंचायत समिती, बरोबर. तिथं काय निवडणुकीला उभारलं नाही. कारण तेच असतंय, त्यांना पनवती लागलेलं आहे. बरं. भविष्यात उमदी मतदारसंघात सुद्धा पनवती आहे, इथं पण पनवती आहे. आणि 100% दोन्ही इकडं उमदी मतदारसंघात सुद्धा आमच्या काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते सुद्धा निवडून येतील आणि इकडे पण निवडून येतील बरं. 100%. आता तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मतदारसंघात फिरताना तुम्हाला नेमक्या कशा प्रकारचे अनुभव आले, किंवा कोण कोण भेटलं, आणखीन कोण कोण भेटलं, किंवा ह्या गावातील किंवा ह्या परिसरातील या मतदारसंघातील कोणती कोणती विकास कामं करणार किंवा झालेली नाहीत अशा प्रकारे जाणवलं तुम्हाला? कसं आहे माहिती आहे का, जिल्हा परिषद आता माझ्या पण आहे तिथं, माझे उमेदवार आणि जिल्हा परिषद तमणगड आहेत, ते खानदानी आहेत हो. बरं. त्यांचे वडील आजोबापासून ते राजकारणात आहेत. बरं. आता कुठं तर 4 दिवसात येऊन आम्ही राजकारण करणं योग्य होत नाही. बरं. ते पहिल्यापासून खानदानी आहेत. त्यांचा आजोबा ते मार्केट कमिटीत होते. बरं. आम्हाला आठवत आहे अजून सुद्धा, नाश्ता करायला आम्ही जाणार त्यांच्याकडनं. रवी म्हणले की ते एक वर्चस्व होता. आणि विकास आम्ही पदयात्रेमध्ये आम्ही बघितलोय, आम्ही सहभागी होता तुम्ही पदार्थ? सहभागी होतोच की आम्ही. हा. म्हणजे विकासासाठी किंवा रात्रंदिवस झटण्यासाठी हे जे उमेदवार आहेत सध्या 1 नंबरचा उमेदवार आहेत आणि त्यांनी प्रचंड मतांनी निवडून येतील असं आम्हाला त्या अनुभवातून मिळालं. म्हणजे तुम्ही जे आता मतदारसंघात फिरताय, तुम्हाला 100% ठाम आहे की तमणगड रवी पाटील यांचे मिसेस, त्यानंतर महादेवपण अंकुल यांचे मिसेस आणि माडगावचे जे उमेदवार आहेत कोरे मॅडम, या तिन्ही उमेदवार निवडून येतात तुम्हाला ठाम विश्वास आहे? अगदी ठाम, म्हणजे 101% वरती, 201 म्हणा. कारण का 100% एवढं खात्री असल्यामुळं आम्ही सहज, आम्हाला तुम्ही कशाला येता इकडे, मतदार विचारतात आम्हाला, तुम्ही कशाला येतात तिकडे त्या मतदारसंघाचं बघा, तिथं वेळ इकडे घालू नका, आम्ही इथले उमेदवार 100% आम्ही निवडून येतो असे कार्यकर्ते सुद्धा म्हणतात, मतदार म्हणतात. नमस्कार.